बच्चू कडू यांनी शहीद रमेश कदम व प्रहार दिव्यांग संघटनेचे नांदेड जिल्हा प्रमुख विठ्ठलराव मंगनाळे यांच्या परिवारास भेट देऊन सांत्वन केले। त्यानंतर हॉटेल विसावा येथे प्रहारचे मराठवाडा अध्यक्ष जे.के. जाधव, नांदेड जिल्हा अध्यक्ष विठ्ठल कल्याणकर, तालुकाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आगामी विधानसभेचा अनुषंगाने आढावा बैठक पार पडली। यावेळी माजी मंत्री बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर आंदोलनाची घोषणा केली आहे। त्यांनी आपली पहिली आघाडी राज्यातील शेतकऱ्यांशी आहे, त्यांच्याबरोबर आपण जाऊ असे म्हटले आहे। राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांचे खेळ प्रत्येक पक्षाला लागले आहेत। राज्यात सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत। राज्यातील कष्टकरी, शेतकरी आणि अपंगांच्या समस्या सोडवा, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला होता। त्यानंतर आता बच्चू कडू यांनी 9 ऑगस्टला रोजी आम्ही आमची ताकद दाखवू आणि पुढचा अंतिम निर्णय घेऊ, असे म्हटले आहे। यावेळी बच्चू कडू यांनी आपल्याला तिसरी आघाडी म्हणू नका असे आवाहन केले आहे। तर आमची शेतकऱ्यांची आघाडी असून आमच्या 16 मागण्या आहेत, जो ते मान्य करेल त्याला आपला पाठिंबा असेल, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे। राज्य सरकार ज्या काही योजना जाहीर करत आहे, त्यात शेतकरी, कष्टकरी आणि अपंगासाठी किती वाटा आहे, याचे उत्तर द्यावे असे आवाहन बच्चू कडू यांनी सत्तेतील महायुतीला केले आहे। तसेच याआधी देखील असेच काँग्रेसने केले होते। तोच किता महायुती सरकार गिरवणार असेल तर त्याला काय अर्थ आहे, असा सवाल उपस्थित केला आहे। तसेच आम्ही 16 मुद्द्यावर लढतोय, आम्हाला विधानसभेची अपेक्षा नाही। मुद्दा मान्य झाला तर ज्यांनी तो मान्य केला त्यांना पाठिंबा देऊ असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे। दिव्यांग, कष्टकरी यांचा बजेटमध्ये किती वाटा आहे, याचीच आम्ही विचारणा करतोय। श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब गरिबीत ढकलला जातोय। त्यामुळे येत्या 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे। मुद्दा व बातमी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा।